शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मानगाव जवळ ही घटना घडली आहे। यामध्ये राम खाडे हे गंभीर जखमी झालेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर हल्ला केला आणि त्यानंतर खाडेंवर धारदार शस्त्रांनी हल्ला केलाय। 10 ते 15 जणांनी राम खाडेंवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती कळतेय। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळतेय। दरम्यान अजूनही पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाहीये। नातेवाईक सध्या प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीये। तर या हल्ल्यासंदर्भात राम खाडे यांच्या समर्थकांची नेमकी काय प्रतिक्रिया आपण पाहूयात। की मी सांगतोय की गुंडाला जात नसते वारंवार सांगतोय मी। आणि जो हल्ला केलेला ते आहेत राम सूर्यभान खाडे, ज्यांच्यावर हल्ला केला त्यांचं नाव आहे राम सूर्यभान खाडे आणि त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायला आहे। जो आतापर्यंत आमदार सूर्यदेश सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा कायवारी, बीड जिल्ह्याचा कायवारी म्हणून, त्याने फक्त आता समोर येऊन सांगावं, SIT लावावी, CID लावावी आणि हा तपास सगळा CID मार्फत करावा। आणि ह्याच्यामध्ये सत्य घरात बसले 20 दिवस झाला सूर्यदेश घरच्या बाहेर पडत नाही, का पडत नाही? आणि हे मागून जे हल्ले करायचं काम आहे ना, त्यांनी फक्त जनतेला येऊन समोर सांगावं की हे कृत्य केलं कुणी। आणि ह्याच्या मागं कारण फक्त एकच आहे की राम खाडेंनी त्यांची प्रकरणं सगळी बाहेर काढायचं प्रकरण चालू आहे। आणि आत्ताच काल स्टे एका गोष्टीमध्ये 2 गोष्टीमध्ये स्टे मिळलाय आणि फक्त एकमेव कारण आहे की राम खाडेंचा ह्याला जीव घ्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे एकटे राम खाडे नाही, बोट काढावं, राम खाडे एकटेच नाही पण त्या ठिकाणी जेवढे लोक हे भस्मासूर जे संपवायला, म्हणजे भस्मासूर जे हे सत्तेची खुर्ची मागे बसले असं ह्याला संपवण्यासाठी जेवढे लोक प्रयत्न करतात सगळ्यांना संपवण्यासाठी चौकशीची मागणी करतात तुम्ही। माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमदार सुरेश धस SIT आणि CIDचं जे बालबोला महाराष्ट्रभर घेऊन फिरत होते 100% माझी मी तुम्हाला गॅरंटी नाही, आमचं रोजचं तिथं वागणं आहे, आम्हाला रोजचं माहिती आहे। आमदार सुरेश धस आणि सुरेश धसच आहेत फक्त। रात्री किती वाजता हल्ला झाला तेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत होता का? काय घडलं होतं? किती लोक? आम्ही रोजचे दरवेळचे सहकारी आहेत। रात्री तुम्ही त्यांच्या सोबत होता? बरोबर नव्हतो पण आम्ही रोजचे सहकारी आहेत त्यांचे। पण ही घटना आम्हाला मी 20 दिवस झालं सुरेशला आवाहन करतोय तब्येतीबद्दल। मी आता वरती जाऊन सगळ्या गोष्टी बघतोय तब्येतीचा। हो, जीव घेण्याचा पूर्णपणे त्यांची बोटं मोडली आहेत पूर्णपणे त्यांना एकदम, म्हणजे 10 ते 12 लोकांनी त्यांनी। आणि काय करतात ते वेगवेगळ्या असं, माझं म्हणणं असं आहे की मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि पंकजाताईंचा कार्यकर्ता आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे। माझी एवढी इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्हाला एवढं टॉर्चर करण्यात येते त्या ठिकाणी। आणि फक्त आम्ही मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्हाला जर का अशा पद्धतीने टॉर्चर करणं असेल तर हे काही योग्य नाही। हो, मग पंकजाताई सुद्धा भाजपचेच होते ना, का पंकजाताईवरती खोटे आरोप केले? तुमच्या आणि राम खाडेंचे नेमके काय संबंध आहेत? मित्र आहे तुम्ही, नातेवाईक आहे, काय नेमकं संबंध आहे? राम खाडे वंदे समाज आणि मी मराठा समाजाचा आहे। मी त्याच गावामधले पोलीस पाटील आहे आम्ही। आणि आम्ही सगळे काम करत असताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला, आणि मी सांगतो ना, सुरेश धसांचा खानदानी धंदा काय त्यांनी वारंवार सांगितलं। त्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी हेच सांगितलं की मारायचं होतं तर ऑन बाईट कॅमेरा दिली त्यांनी, की मारायचं होतं तर गाडी खाली चिरडून मारायचं, म्हणजे अशी वागणूक असणार तो आमदार आहे। म्हणजे त्या थोडक्यात सांगा तुम्हाला, तुम्ही आता काय माहिती घेतली त्याची? घटनेबद्दल नेमकं काय माहिती? राम खाडे यांच्यावरती रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला। तर राम खाडेंच्या समर्थकांनी थेट सुरेश धस यांच्यावर मोठा आरोप केलेला आहे। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटा ब्रेक घेतोय, पाहत राहा ABP माझा।